तू पाहते सावित्री, सावित्री, सावित्री. स्वामी काय होतंय? स्वामी, स्वामी. उठ सत्यवाना, मी तुला घ्यायला आलोय. उठ. हे देवाधिदेव यमराज, आपण माझ्या पतीचे प्राण का हिरावून पाहतात? आपणास हवे असल्यास आपल्याला मी माझे प्राण देते, मात्र माझ्या पतीचे प्राण घेऊन माझ्या वृद्ध सासू सासऱ्यांच्या जीवाला आपण क्लेश देऊ नये. सावित्री, हा सृष्टीचा नियम आहे. तुझ्या पतीचे प्राण सोडून तू माझ्याकडे काहीही माग, मी तुला 3 वर देईन. त्यानं तुझा भविष्यकाळ सुखाचा होईल. हे देवेश्वरा, यमराजा, आपल्या या 3 वरांनी माझा वैधव्याचा क्लेश काही अंशी दूर होईल, यात मला शंका नाही. माझे पिता, त्यांना पुत्र सुख नाही, राज्याला वारस नाही, म्हणून ते दुःखी आहेत. कृपया त्यांचं दुःख दूर करावं. तथास्तु. माझे सासरे अंध आहेत. हे यमराजा, कृपया त्यांना दृष्टी द्यावी. तथास्तु. माग, आणखी 1 वर माग सावित्री. माझे सासरे राज्य भ्रष्ट होऊन अनेक वर्ष क्लेश सोसत वनवास भोगत आहेत. त्यांना परत सिंहासनावर बसून नातवंडांना मांडीवर खेळवायची अत्यंतिक इच्छा आहे. कृपया कृपया त्यांची तेवढी इच्छा पूर्ण व्हावी. तथास्तु. तुझ्या इच्छेनुसार मी तुला 3ही वर दिलेले आहेत. जा परत, जा आता. परत जाऊ देवेश्वरा? मी परत कशी जाऊ शकते? माझ्या सासऱ्यांना जर मांडीवर नातवंड खेळवायचं असेल तर त्यांच्या एकुलत्या 1 मुलाशिवाय ते कसं शक्य आहे? माझ्या पतीशिवाय मला पुत्रप्राप्ती कशी होईल देवेश्वरा? तेव्हा हे यमराजा, माझ्या पतीचे प्राण मला अर्पण करून आपल्या वराला सत्यता द्यावी. सावित्री, स्त्री ही केवळ पतिव्रताच नव्हे तर चतुर आणि प्रसंगी धाडसी असावी, हे तू सिद्ध करून दाखवलंस. चातुर्यानं तू काळावरही मात केलीस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी तुझ्या पतीला पुन्हा जीवनदान देतो. तथास्तु. यमधर्मानं सत्यवानाचे प्राण घेतल्यानंतर सावित्रीनं यमाशी एकूण 3 दिवस शास्त्रचर्चा केली आणि त्यावर प्रसन्न होऊनच यमानं सत्यवानाचे प्राण परत केले. ही शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली, म्हणूनच सावित्रीचं नाव या वटवृक्षाशी जोडलं गेलं. म्हणूनच ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. वटवृक्षः अक्षय वृक्षः. आंबेवाला, आंबे घ्या आंबे, गोड गोड आंबे, कोकणातले आंबे. अक्षय वृक्ष. गजरेवाला, गजरे घ्या गजरे. वटवृक्षः